नमस्कार. इंग्लिश विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकणार आहोत. आज आपण ही, शी, इट आणि दे केव्हा वापरायचं हे शिकणार आहोत. ही म्हणजे काय? तो. ही म्हणजे तो. केव्हा वापरायचा आपण ही? हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात. हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात. आणि शी म्हणजे काय? ती. तर हा शब्द एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी वापरतात. आणि इट म्हणजे काय? तो, ती, ते. मग इट हा शब्द केव्हा वापरला जातो? इट हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी वापरतात. ही, शी, इट यांना काय म्हणतात ते पाहूया. ही, शी आणि इट यांना एकवचनी तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. या तिन्ही शब्दानंतर बी या क्रियापदाचे इज हे रूप वर्तमान काळात वापरले जाते. इज म्हणजे काय? आहे. उदाहरणार्थ ही इज, शी इज, इट इज. ही इज म्हणजे काय? तो आहे. शी इज म्हणजे काय? ती आहे. आणि इट इज म्हणजे काय? ते, त्या, ती आहे. म्हणजे ते आहे, तो आहे असं. ही, शी आणि इट या तिन्ही सर्वनामांचे अनेक वचन काय आहे? दे. THEY दे आहे. दे म्हणजे काय? ते, त्या, ती. दे म्हणजे काय? ते, त्या, ती. दे या सर्वनामानंतर वर्तमान काळात बी या क्रियापदाचे आर हेच रूप येते. उदाहरणार्थ दे आर. उदाहरणार्थ काय? दे आर. खालील तक्त्यावरून हे मुद्दे आपल्याला स्पष्ट होतील. चला तर पाहूया. एक वचन आणि अनेक वचन काय आहे ते. ही इज एक वचनमध्ये काय येतं? ही इज तो आहे. शी इज ती आहे. आणि इट इज म्हणजे काय? ते आहे. आता पाहू अनेक वचन. दे आर ते, त्या, ती आहेत. दे आर म्हणजे काय? ते, त्या, ती आहेत. एक वचनमधले एक्झाम्पल पाहूया आपण. ही इज अ बॉय. ही इज अ बॉय तो मुलगा आहे. ही म्हणजे काय? तो. इज म्हणजे काय? आहे. आणि अ बॉय म्हणजे काय? मुलगा. एक मुलगा आहे म्हणून अ बॉय वापरायचं. दुसरं एक्झाम्पल पाहूया. शी इज अ गर्ल. शी इज अ गर्ल म्हणजे काय? ती मुलगी आहे. शी इज अ गर्ल म्हणजे काय? ती मुलगी आहे. शी म्हणजे काय? ती. इज म्हणजे काय? आहे. आणि अ गर्ल म्हणजे काय? मुलगी. तिसरं एक्झाम्पल पाहूया. इट इज अ फ्लॉवर. इट इज अ फ्लॉवर म्हणजे काय? ती फुले आहेत. इट इज अ फ्लॉवर म्हणजे काय? ती फुले आहेत. फ्लॉवर म्हणजे काय? फुलं. आणि इट ई म्हणजे काय? ते. आता पाहूया अनेक वचनची उदाहरणे. दे आर बॉईज. दे आर बॉईज म्हणजे काय? ते मुलगे आहेत. दे म्हणजे काय? ते. आर म्हणजे काय? आहेत. अनेक वचन आणि बॉईज. दे आर बॉईज म्हणजे काय? ते मुलगे आहेत. दे आर गर्ल्स. दे आर गर्ल्स म्हणजे काय? त्या मुली आहेत. त्या मुली आहेत. दे आर गर्ल्स म्हणजे काय? त्या मुली आहेत. गर्ल्स यस जोडले म्हणजे काय? अनेक मुली आहेत. दे आर गर्ल्स. दे आर फ्लॉवर्स. दे आर फ्लॉवर्स म्हणजे काय? ती फुले आहेत. दे आर फ्लॉवर्स म्हणजे काय? ती फुले आहेत. गाईज हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल ही, शी, इट आणि दे हे केव्हा वापरायचं. ही उदाहरणं तुम्ही काळजीपूर्वक वाचा. व्हिडिओ परत बघा म्हणजेच तुम्हाला लवकर समजेल की ही, शी, इट, दे कसं वापरलं, केव्हा वापरलं. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा.